नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज आपण मुलांच्या शाळेचा जो लहान सुट्टीतला डबा असतो ना, त्यासाठी असा म्हणजे देता येण्यासारखा आणि आपल्याला जर संध्याकाळी कधी भूक वगैरे लागली तर झटपट करता येण्यासारखा असा मी पदार्थ दाखवणार आहे। तर त्यासाठी मी अर्धा कपचं मेजरमेंटचं कप आहे, अर्धा कप आहे, म्हणजे मी एकूण 1 कप रवा घेतला आहे आणि तो मिक्सरवरनं फिरवून घेतला आहे। आता फिरवून घेतला आहे। हीच प्रोसेस तुम्ही नंतर पण करू शकता। तर मी आता हा 1 कप रवा मिक्सरवरनं फिरवून घेतला आहे। थोडासा म्हणजे त्याचे थोडं हे करून घ्यायचं आहे, पूर्ण पण रवा पेस्ट करून घ्या, म्हणजे पावडर करून घ्यायची नाही आहे। तर त्यात मी अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं आहे। तांदळाचं पीठ चाळून ह्याच्यात घेतलं, अर्धा कप घातलं आहे, म्हणजे 1 कप रवा आणि अर्धा कप तांदळाचं पीठ हे असं घेतलेलं आहे। आणि त्यासाठी आपण अर्धा कप दही घेणार आहोत। आपण हे दह्यात भिजवणार आहोत, म्हणजे पाणी वापरणार आहोत, पण अर्धा कप दही असं आंबट वगैरे घेतलं नाही आहे, रेग्युलर होतं ते दही घेतलेलं आहे। आणि हीच प्रोसेस आता तुम्ही हे म्हणजे मुलांच्या डब्यासाठी वगैरे देणार असाल ना, तर रात्रीच जर हे करून ठेवलं ना तर इझी पडतं, म्हणजे वेळ वाचतो। हे मी आता अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। ह्यात जसं म्हणजे लागल तसं पाणी घालायचं आहे। हे रव्याच्या ह्याच्यानुसार म्हणजे प्रमाण बदलू शकतं। तर मी पीठ कसं पाहिजे ते सांगते तुम्हाला, म्हणजे दाखवते, तसं तुम्ही हे करून घ्या। मला 1.5 कप बहुतेक करून पाणी लागलेलं आहे, तर अर्धा कप घालून घेतलं आहे। आता हे अर्धा कप पण मला लागणार आहे पाणी। तर हे तुम्ही रात्री पण भिजवून ठेवू शकता, दह्यातच भिजवायचं आहे, त्यानं चांगलं म्हणजे ते आंबलं वगैरे जातं आणि चव चांगली येते त्याला। तर छान होतात ह्याचे उत्ताप्पे। आपण उत्ताप्पे बघणार आहोत। तर आता हे अर्धा कप पण मी घेतलेलं आहे घालून, आणि ह्याच्यात गाठी वगैरे होणार नाहीत, ह्याचं काळजी घ्यायची आहे। तर मग ते तुम्ही रात्री भिजवून घेतले आणि सकाळी जरी करून दिलं ना मुलांना डब्यात, आणि मुलं पण हे आवडीने खातात, त्यामुळं खूप म्हणजे आणि टेस्टी पण लागतात। आमच्यात तर असतंच, म्हणजे मुलींच्या डब्यात मी देतेच। मुली जाताना पण मग सकाळी दुधाच्या ऐवजी हे खाऊन जातात, दूध पित नाहीत आणि हे खाऊन जातात जर हा नाश्ता असेल तर, आणि डब्यात पण घेऊन जातात मग नाश्त्याच्या। तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि आता मी तुम्हाला दाखवते की कसं म्हणजे किती थिक पाहिजे ते। तर आता हे मी पहिल्यांदा मिक्सरवरून काढून घेतलं ना रवा, तर त्याऐवजी तुम्ही काय करायचं आहे, तसं जर केलं नाही तुम्ही, तर आता हे मिक्स करून झालं ना आपलं पाण्यात पीठ, तर हे तुम्ही मिक्सरवरनं काढलं तरी पण चालू शकतं। तर मी त्याच्या आधी रवाच काढून घेतला आहे, म्हणजे नुसता रवा मिक्सरवरनं काढून घेतला आहे। हे भिजून झाल्यावर आपण करताना जरी ते मिक्सरवरनं काढून घेतलं ना पीठ, तरी काही प्रॉब्लेम नाही। ह्याचं आपल्याला पीठ ठेवायचं आणि थोडं हे घट्ट होतं, कारण रवा थोडा फुलला जातो, ते थोडं घट्ट होतं, पण भिजवताना तुम्ही असं भिजवून ठेवा, म्हणजे एवढे त्याचं पातळपणा तेवढा पाहिजे। आणि झाकून ठेवायचं आहे। मग 2 तास झाकून ठेवलं होतं, म्हणून मी म्हटलं की रात्री तुम्ही सकाळी मुलांच्या डब्याला म्हणजे 2 तास आपण काही तेवढं वेळ मिळू शकत नाही, म्हणून रात्री म्हणून सांगितलं। तर मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार, आणि किंचित सोडा घालून घ्यायचा आहे आपल्याला, खायचा सोडा, बेकिंग सोडा, आणि आपण मग ते करून घ्यायचं आहे। मग ह्यासाठी आपल्याला टॅमॅटो, कांदा, मिरची आणि कोथिंबीर इतका आपण वापरणार आहोत। आणि ह्यात मी आता सेपरेट ठेवलेलं आहे, का तर लहान मुलं ह्यात तुम्ही ते सगळं मिक्स करून पण तुम्ही डायरेक्ट तव्यावर घालू शकता, पण मी सेपरेट का ठेवलं, तर घरात कोणाला कांदा आवडत नाही, कोणाला मिरची, लहान मुलगी आहे तिला मिरची नको असती, एकीला टॅमॅटो आवडत नाही जास्त, तर असं असतं। आणि तुमच्या पण सगळ्यांच्या घरात हे असा प्रॉब्लेम असणारच आहे, म्हणून मी असं सेपरेट चिरून घेते आणि तव्यावर बॅटर टाकलं ना की वरून घालते, म्हणजे ज्यांना जसा पाहिजे तसा उत्तापा आपण करून देऊ शकतो। त्यामुळं त्यात मी मिक्स करत नाही पिठात। तुम्हाला पिठात जर मिक्स करायचं असेल ना ह्या सगळ्या गोष्टी, तरी मिक्स करू शकता। तर मी तेल लावून घेतलं आहे आणि आता पीठ घालून घेणार आहे। आपल्याला अगदी म्हणजे उत्तापा आहे म्हटल्यावर जरा थोडं जाडसरच घालायचं आहे, डोशासारखं करायचं नाही आहे आपल्याला। तर इथे मी 2 पळी घालून घेणार आहे। 2 पळीमध्ये अगदी बरोबर म्हणजे थिकनेसचं होतं, आणि जरासं पसरून घ्यायचं आहे, अगदी म्हणजे हे पसरून घ्यायचं नाही,
अगदी जाड पण आणि पातळ पण नाही करायचं डोशासारखं, असं पसरून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर कांदा, टॅमॅटो, मिरची असं पसरून घालून घ्यायचं आहे. ते तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला काय आवडते त्यानुसार तुम्ही घालू शकता. नाहीतर असं पण करता येतं की हे आता हे झाल्यानंतर ना हे कांदा, टॅमॅटो, मिरची वगैरे न लावताना आता मी घातलं आहे ना, ही प्रोसेस नाही करायची काहीच. म्हणजे कांदा, टॅमॅटो वगैरे नाही घालायचा, नुसतंच प्लेन ठेवायचं आणि झाकण ठेवून ना त्याच्यावर ते पलटी मारून वगैरे घ्यायचं. म्हणजे शिजल्यानंतर डोसा ना तो पलटी मारून घ्यायचा, पूर्ण शिजून घ्यायचा आणि तुम्ही त्याच्यात शेजवान सॉस जरी नुसता लावला किंवा शेंगदाण्याची चटणी जरी नुसती घातली ना तरी पण छान लागतो तो. आम्ही तसं पण खातो. तर आता हे झाकून ठेवायचं आहे, सगळं घालून ना झाकून ठेवायचं आहे. आणि ते कांदा टमॅटो घातल्यानंतर तेल घालायला विसरायचं नाही, तेल चांगलं घालायचं आहे आणि 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. झाकण काढल्यानंतर हे असे टॅमॅटो वगैरे सगळं आहे ना हे असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते पडलं जात नाही आपण उलटताना. असं सगळं दाबून घ्यायचं आणि तुम्ही तेल घालायला विसरू नका, तेल घालायचं आहे. मी कांदा टमॅटो घालून झाल्यानंतर तेल घातलेलं आहे. तर हे असं परतून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं ठेवून आपण ते काढून घ्यायचं आहे. तर ह्याऐवजी तुम्ही कांदा टमॅटो म्हणजे चिरत बसायला तुम्हाला वेळ नसेल, हे नसेल, घरात शेंगदाण्याची चटणी असेल तर ती नुसती डायरेक्ट वरनं घातली ना तरी पण छान लागतो. आणि एक ऑप्शन म्हणजे शेजवान सॉस, तो पण लावू शकता तुम्ही. हे आता पलटी मारल्यानंतरची ती प्रोसेस करायची आहे मात्र, एवढं लक्षात ठेवा. हा आता आपला झालेला आहे डोसा तयार, उत्तापा तयार. तर आता ह्याच्यावर आम्ही शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याची नव्हे खोबऱ्याची चटणी करतो, ओल्या खोबऱ्याची. तर ती आज मी केली नाही आहे, आज शेजवान चटणीबरोबरच खाणार आहोत. कारण झटपट मला करायचं होतं, वेळ न घालवता म्हटलं मग म्हणून शेजवान चटणीच घेतली आज खायला. नाहीतर ओल्या नारळाची चटणी ना ह्याच्यात चांगली लागते. मी आता तसाच दुसरा करून घेते, फक्त ह्यात मिरची घातली नाही आहे, बाकी सगळं घातलं, मिरची घातली नाही. हे बघा, हे सगळं घातल्यानंतर मी तेल घालून घेतले. त्यामुळे काय होतं, डोसा लवकर क्रिस्पी पण व्हायला मदत होते आणि खालून पण सुटायला मदत होते आणि ह्याला जाळी पण छान पडते. तुम्हाला दिसत असेल की जाळी पण पडलेली आहे. तर आता आपण हे प्लेटिंग करून घेणार आहे. ही शेजवान चटणी घेतलेली आहे मी आणि प्लेटिंग करून घेतलेलं आहे. तर असा आपला उत्तापा, झटपट होणारा उत्तापा तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. थँक्यू फॉर वॉचिंग.